नमस्कार. शास्त्रयुक्त पद्धतीने पंचामृत कसं बनवायचं माहीत आहे का? नाही माहीत? चला तर मग बनवूयात शास्त्रयुक्त पद्धतीने पंचामृत. 1 चमचा मध घेऊयात. मधाच्या दुप्पट म्हणजेच 2 चमचे तूप घेऊयात. आता तुपाच्या दुप्पट आपल्याला साखर घ्यायची आहे. तूप आपण 2 चमचे घेतले होते, तर साखर 4 चमचे घ्यायची आहे. आता आपल्याला साखरेच्या दुप्पट दही घ्यायचं आहे. साखर आपण 4 चमचे घेतली होती, तर दही आपल्याला 8 चमचे घ्यायचं आहे. पंचामृत खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते, त्यामुळे बरेचसे लोक सकाळी उठल्या ताजं बनवलेलं पंचामृत खात असतात. पंचामृताचे बरेचसे फायदे आहेत. आता दह्याच्या दुप्पट आपल्याला दूध घालायचं आहे. दही आपण 8 चमचे घेतलं होतं, तर दूध हे 16 चमचे घ्यायचं आहे. इथे मी 16 चमचे दूध घेतलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं. हे प्रमाण तुम्हाला माहीत होतं का, हे कमेंट करून नक्की सांगा. आपलं पंचामृत तयार आहे. यावरती तुळशीपत्र ठेवूया. धन्यवाद.